कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो, हा चिंचुके बोल। हॅलो, अरे हॅलो, आवाज येतो का तुला? एक मिनिट, हा फोन असा सरळ पकड आणि आधी चिंचुके भाऊजींना फोन लाव, म्हणजे त्यांचा आवाज येईल ना। अरे चिंचुकेला फोन लावला ना की आवाजच येत नाही, आणि कधी कधी चिंचुकेला आहे ना मी फोन लावायच्या आधीच बोलायला सुरुवात करतो, हे असं होते। मला काय वाटतं अर्जुन, तू पोलीस ना उगाच झाला सर। तू हे नाही का नाटक कंपनीमध्ये काम करायला पाहिजे होतं, खूप छान काम केलं असतंस तू। नाटक कंपनी काय बरं असं? काय नाही, आपली तू पहिल्यापासून अशीच आहेस ना? अशीच म्हणजे? अशीच म्हणजे मनातल्या गोष्टी मनातच ठेवणारी। एक मिनिट, तू माझ्यावर असे आरोप नाही लावायचे। ऐक ना ऐक ना ऐक ना, मी खरंच पोलीस आहे, नाटक कंपनीत कामाला नाही मी, त्यामुळे पुराव्याशिवाय असले आरोप लावणार नाही मी। आजपर्यंत तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त म्हणून जे म्हणतात ते केलंय कधी? हा म्हणजे असू द्या कलेक्टर मॅडम, तुमची उलट तपासणी नाही घेत मी। हा तुमचा स्वभाव आहे ते माहिती आहे मला, आणि त्यामुळेच मला तुम्ही लय आवडता। खरंच का? एवढं लाजून बोलल्यानंतर खोटं कोण बोलेल का? अर्जुन गपरे, आपली पण खरे, आपल्या दोघांमध्ये ना लाजायची, रागवायची आणि रोमॅन्टिक व्हायची जबाबदारी फक्त माझ्यावरच आहे। आणि ती तुझ्याकडेच असू दे, कारण मला नाही चिडता येत। चिडता येत नाही तर मग रोमॅन्टिक होण्याचं काय? आपले खरं सांगू, तू ज्यावेळी सोबत नव्हतीस ना त्यावेळी माझी काय अवस्था व्हायची ना, मी नाही शब्दात सांगू शकत। अर्जुन साहजिक आहे रे, तू मला परत भेटशील की नाही, माझ्याशी बोलशील की नाही मला काहीच माहित नव्हतं, पण तुला भेटायची खूप ओढ होती रे मनात। आपल्या अमूल्य आयुष्यात आनंद आणलाय खरंय, पण तुझ्या नुसत्या हसण्याने आधार असतो का मला? मी असतो तू सोबत असतो। ते म्हणतात ना, माणसाने कुणावरही असं डिपेंडंट नाही राहिलं पाहिजे, पण मला काय वाटतं सांगू, आपल्या माणसावर डिपेंड राहण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। हो की नाही? मला अमूलला इकडे घेऊन यायचं होतं तेव्हा एवढं टेन्शन आलेलं अर्जुन, असं वाटलं होतं की तो त्याच्या बाबांबद्दल काहीतरी विचारेल, मी काय सांगणार आहे, पण तू पुन्हा आयुष्यात आलास। हे मागचं वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही रे मला अर्जुन। आता काही झालं ना तरी माझ्यापासून लांब राहू नको। बाबा, हॅलो चिंचुके, येतो का आवाज? काय रे बाळा, आवडलं का? अरे आवडतच होतो, थोडंच राहिलं होतं तेवढ्यात तू आलास। काय? आवरायचं काही नाही, तू हो पुढे, आलोच। ओके मा। त्याच्या समोर काहीतरी बोल। काय कुठे झाली तू? हे बरं आहे, पाहिजे तेव्हा जवळायचं, पाहिजे तेव्हा निघून जायचं। हा, जास्त गोड शरीरासाठी चांगलं नसतं सर। चला चला, चला करे सगळ्यांचं, बापू आजोबा चला चला चला। हाय शाबाश। अरे तू मुकादम एवढी का गडबड करतो मला कळत नाही, थांब की जरा। बापू, तुम्हीच लेट आला आणि मला कुठे थांब म्हणता? होय आजोबा? हो, मी तर केव्हाच आवरून बसलोय। खरं तुम्ही आवरलं होतं सगळं तुमचं? हो नक्की? अहो काय नाही बापू, विनू बाबा आत्ता मला आवडताना दिसले, उगाच थापा आणते तिथे येऊन। थापा? बरं झालंय ना सगळ्यांचं आवरून, निघायचं का मग आपण? रुपालीताई, तुम्हाला माहित आहे ना, सगळ्यांचं आवरून गाडीत बसल्यावर आमच्या बायकोचं आवडतं। वा मिस्टर माने वा, चांगलं सुद्धा सुरू आहे बायकोचं इकडे। वा वा मोना वा, बघितलं का कसली भारी दिसते बायको माझी। आता उगाच मस्का नका लावू हा तुम्ही मला। मस्का? मस्का कुठं? अगं खरंच लय भारी दिसतेस तू म्हणत असशील तर। दीपक, आम्ही पण इथं। अहो झाला की नाही तुमचं आवरून?
हो आलो आलो. चला आवरलं ना सगळ्यांच्या या ठिकाणी. चला चला निघूया. निघायचं. हा, निघा निघा. बापू अर्जाने आपल्यावर येतो आम्ही. तुम्ही या. अरे पण तुझे मा बाबा कुठे आहेत? आलो आलो. चला निघूया, तयार होतो आम्ही. आजोबा मा खूप छान दिसतीये. अरे मग दिसणारच. आज सत्कार मूर्ती आहे ना ती. काहीतरीच काय हो. बरं चला निघूया, उशीर होतोय ना. चला 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 चला. चलो. दादा ऐका ना, त्या तिकडच्या खुर्च्या नीट लावून घ्या. हा लवकर. नमस्कार गायतोंडे साहेब. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते तयारी? एकदम उत्तम. आणि तयारी काय, उत्सवच चालू आहे की. खरं तर हा अपर्णा मॅडमनी केलेल्या जनतेसाठी कामाचा एक मोठा उत्सव आहे. हो खरंय. कालची बातमी वाचली मी बोगस कामगारांची. हो, आणि अर्जुन सरही मला सांगत होते की अपर्णा मॅडमनी नुसता निर्णय नाही घेतला, तर तो निर्णय वरिष्ठांना पटवून सुद्धा दिला. ऍब्सोल्युटली करेक्ट. खरं तर हा अपर्णा मॅडमनी जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची पोच पावतीच आहे. 100% खरंय. आणि ह्या उत्सवात आज सिक्रेट सत्कार सुद्धा होणार आहेत. सिक्रेट सत्कार? हो. कुणाचा? कळेल कळेल, सगळं लवकरच कळेल. जरा धीर धरा. आलोच मी. मॅडम सिक्रेट सत्कार कुणाचं असेल? गुड मॉर्निंग गायतोंडे. गुड मॉर्निंग मॅडम. या या या. कदम आणि माने परिवाराचं आमच्या ऑफिस तर्फे खूप खूप स्वागत. गायतोंडे साहेब तुम्ही तर अगदी जय्यत तयारी केली हो. हो मग सगळे ऑफिसचे कर्मचारी सकाळपासून काम करत आहे ना. काय अमोलराव, कशी आहे तब्येत? गायतोंडे काका तुम्ही मला हे विचारूच नका. डॉक्टर मा म्हणले की मी एकदम ओके आहे. सॉरी. ओके ओके, चला प्लीज बसून घ्या ना सगळ्यांनी. प्लीज प्लीज या, प्लीज या ना. या. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपण अगदी वेळेत आहात. आपण तयारच आहोत. चला ना प्लीज. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आज आपण इथे आपले पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने यांचा सत्कार करणार आहोत. इथे घडलेल्या कर्तृत्वाची उंची काय मोजता, पेरतो बीज सामर्थ्याचा, अभिमान महाराष्ट्राचा. वा वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.